मंडळी सर्वांचे माझ्या सुषमा कौलगे या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी पूजेसाठी तयार झाली आहे आणि चालली आहे तिकडेच तयार होऊन. एकदम सिंपल लुक केलेला आहे. तर चला तुम्ही पण माझ्यासोबत. चला तर मंडळी आज जाऊया आपण. आमच्या इथे साईबाबांची मूर्ती प्रतिष्ठापना होणार आहे आज आणि त्याच्यासाठी सर्वांना आमंत्रण दिलेलं आहे या म्हणून पूजेसाठी. तर चालली आहे मी आज. इथून एक 5 मिनिटाचंच अंतर आहे आणि पूजा अजून चालूच आहे. सकाळी 9 वाजता पूजा चालू झालेली आहे, ती अजून चालूच आहे. खूप मोठी पूजा आहे आणि खूप दिवसानंतर तिथे प्रतिष्ठापना होती आहे. मंदिर अगोदरच बांधून ठेवलेलं, पण प्रत्येक गोष्टीचा योग असतो ना, तसा आज त्याचा योग आलेला आहे मूर्ती स्थापन करायचा. तर आनंद आहे, काहीतरी चांगली गोष्ट घडते आज मस्त. आणि सर्वांनाच आमच्या एरियामध्ये मस्त म्हणजे असं छान वाटतं, एक सण टाईप वाटतं आहे. त्याच्यामुळं मग सगळे लेडीज वगैरे खूप खुश आहेत. तुम्हाला दाखवतेच पुढे, थोडंसं शूट करते मी जमलं तर. जाता जाता मी शूट केलं इथे रस्त्यामध्ये. तर गाड्याच इथे थांबलेल्या, प्रत्येक ठिकाणी गाडी उभीच होती. भरपूर जण गावातले वगैरे खूपच जण, मोठे मोठे नेते वगैरे पण आले होते, आमदार वगैरे, आणि गावकरी मंडळी पण भरपूर प्रमाणात होते. तर हे पहा, मस्त असं डोंगराच्या कुशीत मंदिर स्थापन झालेलं आहे. कसं वाटतंय ते मला नक्की सांगा. आणि इथे ना कलश दिसतोय. कलश घेऊन बायका चालल्या होत्या. पाण्याच्या घागरी वगैरे आंब्याचे, त्याच्यामध्ये पानं वगैरे घेऊन, ते प्रथाच आहे पहिल्यापासून. तर ते सगळं स्थापन करायचं चाललं होतं. मंदिराला पूर्ण एक वेढा मारला आणि मिरवणूक काढल्यासारखं वाजत गाजत असं ते कलश नेला. आणि पहिलं इथे हे छोटं मंदिर दिसतंय, ते गणपती बाप्पांची स्थापना तिथे केली. आणि ना खूप छान गणपती बाप्पा बसवला तिथे. मी आतलं पटकन शूट घेतलं नाही, नुसते फोटोज काढले. तर ते काही घेता नाही आलं मला शूटिंगमध्ये. आणि इथे सगळ्या बायकांना आमच्या इथल्या त्या कलश घेऊन मस्त मिरवणूक एन्जॉय करत होत्या. असं काही देवाचा कार्यक्रम वगैरे असेल तर किती प्रसन्न वाटतं. आणि आजूबाजूचा परिसरसुद्धा किती छान वाटतं. किती छान वाजत होते, एवढं छान वाजत होते प्रसन्न वातावरण वगैरे वाजत होते लोक. शूट केलं तिथे बसल्या बसल्या, छान वाटत होतं. सगळ्यांचं लक्ष त्याने आवाजाने वेधून घेतलं. आणि पुढे इथे ना हे मंदिर दिसतंय, दगडी मंदिर एकदम छान बांधलेलं आहे. तर पहिलं तिथे कलश स्थापन केला वरती गणपती बाप्पांचा. आणि मस्त सगळेजण तिकडेच पाहत होते अगोदर. आणि खूप म्हणजे असं विधीनुसार सगळं चालल्या होत्या गोष्टी. आणि एक आनंदाचं वातावरण झालं होतं. एकदम प्रसन्न वाटत होतं आमच्या एरियामध्ये. आणि खूप दिवसांनी म्हणजे त्याला मुहूर्त लागल्यासारखा झाला. आणि जे मालक होते ना हे मंदिराचे वगैरे, त्यांनी मनावरती घेतलं आणि हे काम संपन्न झालेलं आहे. आणि बायकांना इथल्या खूप खुश झालो आम्ही, की जवळच एक मंदिर वगैरे स्थापन झालं आहे. आता आपल्याला लांब जायची गरज नाही. मग इथे अगोदर गणपती बाप्पा स्थापन केलेत याच्यामध्ये, मंदिरामध्ये या. आणि नंतर पुढे मग मेन जी साईबाबांची मूर्ती होती ना, ती समोरच्या म्हणजे मंदिरामध्ये मोठं स्थापन केली आहे. तर मी तुम्हाला पुढे दाखवतेच ती मूर्ती. तुम्हाला खूप आवडेल. तसं आहे, मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच आहे त्याच्यावरती. खूप कमेंट्स आले ते आणि व्ह्यूज पण खूप आले. ते खूप छान आणि आकर्षक अशी मूर्ती आणली आहे. बाप्पाच्या कृपेने सर्व चांगलं हो, साईबाबांच्या कृपेने इथल्यांना सगळ्यांना आशीर्वाद मिळो. तरी इथे ना मी बसल्याच म्हणजे साईबाबांची मूर्ती तर पहिले 8-10 दिवस आधी आणून ठेवलेली, पण चेहरा काही दाखवलं नव्हतं कोणालाच, बंदच होता. तर आज इथे फक्त असं दर्शन घेण्यासाठी नाही का ओपन केलं होतं थोडंसं. तर कसं वाटतंय बघा, मंदिर एकदम सर्व फुलांनी आणि सजवलं होतं, किती छान. आणि ना मंडपसुद्धा एकदम भारी वाटत होता. पावसाची हजेरी लागत होती, पण एवढी काही म्हणजे जोरात नव्हता. त्याच्यामुळे मग माणसांची ये जा
वगैरे कामाचे चालूच होते आणि पूजेत पण काही विघ्न आले नाही. एकदम शांत आणि विधियुक्त सगळं पूजा झाली. तर तुम्हाला कसं वाटतं आहे परिसर आमच्या इथला नक्की सांगा कमेंट्समध्ये मैत्रिणींनो. आणि इथं मेन मंदिर मी तुम्हाला दाखवते पहा. फुलांनी सजवलं होतं आणि कडुलिंबाची पानं बहुतेक होती, ती आंब्याची मला दिसत नव्हती. तर खूप म्हणजे खूप खूप डेकोरेशन छान केलं होतं आणि खूप सुंदर दिसत होतं. तर ही पहा आमच्या इथे साईबाबा विराजमान झालेले आहेत. कसे दिसतात? छान वाटतात की नाही? ज्यांची श्रद्धा आहे त्यांना तर खूप खूप मस्त वाटणार आहे. कारण की साईबाबा ह्या जवळच आल्यामुळे आम्हाला ना खूप आनंद झाला आहे. आणि ते मस्त होम वगैरे करून विधियुक्त सगळ्या पूजा अर्चा करून आणि सगळ्यांना मानसन्मान देऊन इथे चालला होता कार्यक्रम. खूप छान वाटत होता. तर परत इथं मी ते कलशचं एक क्लिप होती ती ॲड केली आहे. पूर्ण मंदिराला वेढा मारून ना नंतर मग विधियुक्त प्रमाणे ती पूजा केलेली आहे. काही सण वगैरे किंवा देवाचं कार्य म्हटल्यावरती कसे सगळे सुट्टी काढून वगैरे मुलंसुद्धा आनंदाने सहभागी झाले होते आणि ना सगळे म्हणजे एकदम एकत्र येऊन खूप आनंद लुटत होते या क्षणाचा. तर सर्वांना एवढं म्हणजे इथे जणू काही यात्राच भरली असं वाटत होतं. आणि थोड्या वेळाने ना आम्ही उशिरा जरा जेवायला गेलो. तर जेवणात थोडा मेनू होता पण खूप छान होता, सिंपल एकदम होता. आणि मैत्रिणींनो खरं सांगू का, प्रत्येकालाच म्हणजे असं वाटतं की आपल्या हातून शुभकार्य काहीतरी व्हावं. यासाठी सर्वजण सहभागी झाले होते आमच्या इथले कार्यक्रमामध्ये आणि खरोखरच एक आनंदाचं वातावरण तयार झालं होतं. आणि म्हणजे प्रत्येक सणाला वगैरे आम्हाला असा प्रश्न पडायचा की कुठे जायचं किंवा कुठे एकत्र जमायचं. तर आता हे मंदिर आहे ना तयार झालेलं, तर आम्ही इथं एकदम बिनधास्तपणे पूजा अर्चा सगळं करू शकतो. आणि इथून मी बसल्या बसल्या क्लिप घेतली होती साईबाबांच्या मूर्तीची. तर असं दृश्य होतं आणि नंतर मग एकदम पूर्ण विधियुक्त पूर्णपणे झाल्यावरती चेहरा सगळ्यांना दाखवण्यात आला आणि पूजा करण्यात आली, हार घालण्यात आले. खूप सारा अभिषेक पण केला खूप चांगला. तर इथं मी जाता जाता एक शूट केलं होतं आणि पुन्हा एकदा दाखवते तुम्हाला. असं मस्त दिसतंय ना, पाहूशीच वाटत होतं. नजरा हा म्हणजे असे विचलित होत नव्हते साईबाबांच्या मूर्तीवरून. मन भरून आलेलं, डोळे भरून आले होते. खरोखरच प्रत्यक्षात अवतरले आहेत असंच वाटतंय. तर तुम्हाला पण कसं वाटते मैत्रिणींनो, मला नक्की सांगा. आणि आमच्या इथला परिसर पण एकदम छान आहे परिसर. तुम्हाला कसा वाटतो? मी तर दाखवतच असते व्हिडिओजमधून. पण तुम्ही पण तुमच्या कमेंट्सद्वारे मला नक्की सांगा. अशा वातावरणात राहायला कुणाला आवडणार नाही. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.